नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन जाधव. आज आपण पोलीस भरतीला वारंवार विचारले जाणारे 60 प्रश्न घेणार आहोत. मागील 8 वर्षापासून रिपीटेड होणारे प्रश्न पोलीस भरतीला घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर या सर्व प्रश्नांचे उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदात आन्सर कमेंट करून द्यायचा आहे. आपल्याला सर्व प्रश्न पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, व्हिडिओ स्किप नका करू. प्रश्न क्रमांक 1 बघा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारकाच्या संघटनेची स्थापना केली? प्रश्न काय मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारकाच्या संघटनेची स्थापना केली? त्याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 अभिनव भारत. अभिनव भारत या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी क्रांतिकारकाची स्थापना या संघटनेने केली आहे. बघा, भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? प्रश्न काय मित्रांनो, भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? त्याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 केरळ. केरळ या राज्यामध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा, कोणती नदी मुंबई मधून वाहते? प्रश्न काय मित्रांनो, कोणती नदी मुंबई मधून वाहते? त्याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मिठी. मिठी नदी मुंबई मधून वाहते. प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? काय प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? त्याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 विधान परिषद. विधान परिषद हे विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे. हा व्हीआयपी प्रश्न मित्रांनो, या प्रश्नाला नोट डाऊन करून ठेवा. प्रश्न क्रमांक 5 बघा, मंबूचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आले होते? प्रश्न काय मित्रांनो, मंबूचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आले होते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 फिरोज शाह मेहता. फिरोज शाह मेहता हे टोपण नाव देण्यात आले होते. मित्रांनो, सर्व प्रश्न पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो नोट डाऊन करून ठेवा. पण प्रश्न क्रमांक 6 बघा, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? प्रश्न काय मित्रांनो, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? त्याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सेनापती बापट. सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो, पोलीस भरतीला तब्बल जवळजवळ 10 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. या प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. हे सर्व प्रश्न खूप इम्पॉर्टंट प्रश्न तुमच्यासाठी ठरणार आहेत मित्रांनो. 7 बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता? प्रश्न काय मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 महू. महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जन्म झाला होता. महू हे ठिकाण कोणत्या राज्यातील मित्रांनो? मध्य प्रदेश. हे बी लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 बघा, नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता आहे? काय प्रश्न, नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 सरदार सरोवर प्रकल्प. सरदार सरोवर प्रकल्प नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 बघा, सर क्रिकेट खाडीचा प्रदेश कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? प्रश्न काय मित्रांनो, सर क्रिकेट खाडीचा प्रदेश कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 भारत पाकिस्तान. भारत पाकिस्तान ही सर क्रिकेट खाडीच्या 2 देशांच्या दरम्यान आहे. कोकण महसूल विभागात एकूण किती जिल्हे आहेत? प्रश्न काय मित्रांनो, कोकण महसूल विभागात एकूण जिल्हे किती आहेत? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 7. कोकण महसूल विभागामध्ये एकूण 7 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 11 बघा, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? प्रश्न काय मित्रांनो, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 इंदिरा पॉइंट. इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केला गेलेला आहे? प्रश्न काय मित्रांनो, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला गेला आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 साम्यवेद. साम्यवेद हे संगीताचा उल्लेख केला गेलेला आहे. क्रमांक 13 बघा, कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? काय प्रश्न मित्रांनो,
कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 आप्पासाहेब पटवर्धन. आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 14 बघा. खालीलपैकी कोणी हंटर आयोगाकडे साक्ष दिली होती? प्रश्न काय मित्रांनो? खालीलपैकी कोणी हंटर आयोगाकडे साक्ष दिली होती? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले. महात्मा फुले यांनी हंटर आयोगाकडे साक्ष दिली होती. प्रश्न क्रमांक 15 बघा. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? काय प्रश्न मित्रांनो? जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सहारा. सहारा हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा. कोणत्या सभागृहाचा सभापती हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो पण त्यांचा अध्यक्ष असतो? प्रश्न काय मित्रांनो? कोणत्या सभागृहाचा सभापती हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो पण त्याचा अध्यक्ष असतो? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 राज्यसभा. राज्यसभा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरती वगैरे करत असाल तर पोलीस भरतीला जवळजवळ PYQ जे मागच्या वर्षाचे प्रश्न जे विचारले गेले ते प्रश्न जास्तीत जास्त तुम्ही करा म्हणजे तुमचा स्कोर 70, 85 किंवा 85 प्लस होईल. प्रश्न क्रमांक 17 बघा. मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते? काय मित्रांनो प्रश्न? मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 दादोबा पांडुरंग तळखरकर. दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी मराठी व्याकरणाचे पाणिनी असे म्हटले जाते. आपलं करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 18 बघा. साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? काय प्रश्न मित्रांनो? साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 नाशिक. नाशिक या जिल्ह्यामध्ये साल्हेर किल्ला आहे. मित्रांनो हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, नोट डाऊन करून ठेवा. पोलीस भरतीला खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही? काय प्रश्न मित्रांनो? भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सौम्यवादी. सौम्यवादी हे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये संकल्पनामध्ये अंतर्भूत नाही. प्रश्न क्रमांक 20 बघा. कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? काय प्रश्न? कोणत्या लढाईने इंग्रजीचे सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 पालसी. पालसी या लढाईने बंगालच्या प्रश्न क्रमांक 21 बघा. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते आहे? प्रश्न काय मित्रांनो? महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 ताम्हिणी. ताम्हिणी हे महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा. खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? काय प्रश्न मित्रांनो? खालीलपैकी कोणता ग्रंथ बुद्धांचा धर्मग्रंथ आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 त्रिपिटक. त्रिपिटक हे बौद्धांचा धर्मग्रंथ आहे. मित्रांनो हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. हा प्रश्न तब्बल जवळजवळ पोलीस भरतीला 25 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला आहे. तुम्ही नोट डाऊन या प्रश्नाला करूनच ठेवा कारण हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे मित्रांनो. आणि पोलीस भरतीसाठी तुम्ही मागच्या वर्षाचे जसे 2 किंवा 3-4 वर्षाचे मागचे जे प्रश्न आहेत PYQ प्रश्न ते प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवा. ते प्रश्न खूप वेळा रिपीट होतात. क्रमांक 23 बघा. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा झाली? प्रश्न काय मित्रांनो? भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा झाली? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 1885. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? प्रश्न काय मित्रांनो? विधानसभेत समान मत पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 विधानसभा अध्यक्ष. विधानसभा अध्यक्ष यांना तो अधिकार देण्यात आलेला आहे समान मत पडल्या तेव्हा. प्रश्न क्रमांक 25 बघा. महाराष्ट्रात नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा
कोणत्या वर्षी लागू झाला? प्रश्न काय मित्रांनो, महाराष्ट्रात नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 2015. 2015 या वर्षी नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा लागू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, स्वतंत्र भारतातील पहिली मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? काय मित्रांनो प्रश्न, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सुकुमार सेन. सुकुमार सेन यांनी भारतातील पहिली जी मुख्य निवडणूक आयुक्त होती नेमणूक झाली होती. प्रश्न क्रमांक 27 बघा, बंगालची फाळणी कोणी रद्द केली? मित्रांनो प्रश्न बघा काय आहे, बंगालची फाळणी कोणी रद्द केली? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 लॉर्ड हॅडिंग. लॉर्ड हॅडिंग यांनी बंगालची फाळणी ही रद्द केली होती. मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो पोलीस भरतीसाठी. प्रश्न क्रमांक 28 बघा, जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेल्या निवाडा रॅमस मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला? प्रश्न काय मित्रांनो, जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेल्या निवाडा रॅमस मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 16 ऑगस्ट 1932 या वर्षी त्यांनी जाहीर केला. प्रश्न क्रमांक 29 बघा, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? प्रश्न काय मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 सातपुडा. सातपुडा हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर स्थित आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाला कुठून आरंभ केला? काय मित्रांनो प्रश्न, महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाला कुठून प्रारंभ केला? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 साबरमती. साबरमती या मिठाच्या सत्याग्रहाला सुरुवात केली. प्रश्न क्रमांक 31 बघा, महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित बघा. महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 पुणे. पुणे या शहरामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचे संशोधन केंद्र. प्रश्न क्रमांक 32 बघा, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? प्रश्न काय मित्रांनो, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 बॅरन पेट. बॅरन पेट हे भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. प्रश्न क्रमांक 33 बघा, महाराष्ट्रातील एकमेव श्री शिव छत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग येथे आहे. हे मंदिर कोणी बांधले आहे? प्रश्न काय मित्रांनो, महाराष्ट्रातील एकमेव श्री शिव छत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग येथे आहे. हे मंदिर कोणी बांधले आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती राजाराम महाराज यांनी श्री शिव छत्रपती मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे? प्रश्न काय मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 उडू बुद्रुक. उडू बुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, भारतीय जागतिक वारसा स्थळामधील पश्चिम घाटाचा समावेश कोणत्या वर्षी झाला आहे? प्रश्न काय मित्रांनो, भारतीय जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश कोणत्या वर्षी झाला आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 2012. 2012 या वर्षी भारतीय जागतिक वारसा स्थळाचा पश्चिम घाटाचा समावेश 2012 या वर्षी झाला आहे. मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरती करत असाल तर पोलीस भरतीसाठी हा व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो. हा व्हिडिओ मागील 8 वर्षाचे रिपीटेड प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहे. जवळजवळ 60 प्रश्न या व्हिडिओमध्ये आहेत मित्रांनो. व्हिडिओला स्किप नका करू, व्हिडिओला पूर्ण बघा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. आणि चॅनलला सपोर्ट पण करा. प्रश्न क्रमांक 36 बघा, पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? प्रश्न काय मित्रांनो, पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे?
याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 कस्तुरबा गांधी. कस्तुरबा गांधी ही पुण्यात त्यांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 37 बघा. केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? प्रश्न काय मित्रांनो? केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. राष्ट्रपती आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 38 बघा. सरदार उधम सिंग यांनी जालियाना बाग हत्याकांडचा बदला घेण्यासाठी कोणाची हत्या केली? प्रश्न काय मित्रांनो? सरदार उधम सिंग यांनी जालियाना बाग हत्याकांड बदला घेण्यासाठी कोणाची हत्या केली? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मायकल ओडमायर. प्रश्न क्रमांक 39 बघा. संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे? प्रश्न काय मित्रांनो? संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मुंबई. मुंबई येथे संजय गांधी नॅशनल पार्क आहे. मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो, याला नोट डाऊन करून ठेवा. हा प्रश्न लिहून घ्या मित्र. प्रश्न क्रमांक 40 बघा. पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणी केली? प्रश्न काय मित्रांनो? पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणी केली? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 वरील सर्व यानी या तिघ जणांनी लोकमान्य टिळक, वामन शिवराम आपटे, गोपाळ गणेश आगरकर या तिघ जणांनी या कॉलेजची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 41 बघा. पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केले? प्रश्न काय मित्रांनो? पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केले? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 महर्षी कर्वे. महर्षी कर्वे यांनी पुण्याजवळ अनाथ बालिका आश्रम सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 42 बघा. श्रीवर्धन येथील कोणत्या जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे? प्रश्न काय मित्रांनो? श्रीवर्धन येथील कोणत्या जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 रोठा. रोठा या जातीची सुपारी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 43 बघा. पॉक्सो ऍक्ट हा कायदा कशाशी संबंधित आहे? प्रश्न काय मित्रांनो? पॉक्सो ऍक्ट हा कायदा कशाशी संबंधित आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 बाल लैंगिक अत्याचार. बाल लैंगिक अत्याचार यासाठी कायदा प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 44 बघा. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या तुरुंगात लिहिला आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो, पोलीस भरतीला खूप वेळा आलेला आहे. प्रश्न काय आहे? डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या तुरुंगात लिहिलेला आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 अहिल्यानगर. अहिल्यानगर या तुरुंगात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 45 बघा. बहु हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? प्रश्न काय मित्रांनो? बहु हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? हा पण इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो. याचा राईट आन्सर म्हणजे पर्याय क्रमांक 4 आसाम. आसाम हे बहु हे राज्याचे लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक 46 बघा. महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना वेगवान मदत मिळवावी म्हणून कोणाची योजना सुरू केली आहे? काय प्रश्न मित्रांनो? महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना वेगवान मदत मिळवावी म्हणून कोणती योजना सुरू केलेली आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 डायल 112. 112 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 47 बघा. खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचा पद कोणते आहे? प्रश्न काय मित्रांनो? खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 पोलीस आयुक्त. पोलीस आयुक्त हे पद सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद आहे. प्रश्न क्रमांक 48 बघा. स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? प्रश्न काय मित्रांनो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 भिकाजी कामा. भिकाजी कामा यांनी स्वतंत्र भारताचे जनक म्हणून उल्लेख होतो. प्रश्न क्रमांक 49 बघा. राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? प्रश्न काय मित्रांनो?
राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मुख्यमंत्री. मुख्यमंत्री हे राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 50 बघा. समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? प्रश्न काय मित्रांनो, समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड. उत्तराखंड हे समान नागरी कायदा करणारे देशातले पहिले राज्य आहे. हा प्रश्न नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न पोलीस भरतीसाठी.